मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. मित्रांनो, आज आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा एक नवीन मार्ग म्हणजे सर कसं आणि ते का कसं ट्रान्सलेट करायचं. आता पहा, परीक्षा जवळ आली आहे आपली 10वी-12वीची पुन्हा. मग त्यामध्ये सर तुम्हाला येते ना एखादा पॅराग्राफ येतो. तो पॅराग्राफ आल्याच्या नंतर तो मराठी भाषेमधला आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असताना बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात. मग सर किती मोठं वाक्य असू द्या, मी जी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ना, ती ट्रिक तुम्ही अवलंबा. तुम्हाला कितीही मोठा पॅराग्राफ आला तर फटाफट, पण एक तुम्हाला करावं लागेल, महत्वाची सूचना लक्षात ठेवा. एखादं वाक्य आहे ना, ते वाक्य जिथून सुरू झालंय त्या फुल स्टॉप पर्यंत आपल्याला जायचं आहे. जसं एखादं वाक्य असेल ना, मी उद्या मुंबईला जाणार आहे आणि त्या ठिकाणी भरपूर मोज मस्ती करणार आहे, असं म्हणजे कुठपर्यंत झालं वाक्य सर? जाणार आहे ते संपलं नाही, स्वल्पविराम असेल ना, मग ते जिथं फुल स्टॉप येतो तिथपर्यंत आपलं वाक्य असतं, हे लक्षात ठेवा. ही ट्रिक तुम्हाला फार महत्वाची आहे, तुम्ही शिकून घ्या. बघा, काहीच नाही मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला करायचं पहा की या एखादं वाक्य आहे, मी आता छोटे छोटे वाक्य घ्यायला फक्त. का बरं? कारण छोट्या छोट्या मुलांना छोट्या छोट्या वाक्यापासून सुरुवात करायची, नंतर आपल्याला मोठे मोठे वाक्य घ्यायचे असतात. लक्षात ठेवा, जिथून वाक्य सुरू झालं त्या वाक्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला ते पूर्ण वाक्य वाचून घ्यायचं आहे अगोदर, बरोबर आहे? वाचून घेतल्याच्या नंतर मग त्या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे आणि क्रियापद कोणता आहे हे लक्षात ठेवायचे. मग मराठी भाषेमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद मी बऱ्याच वेळेस सांगत असतो, हे असं असतंच, कर्ता, कर्म आणि क्रियापद. पण इंग्रजी भाषेमध्ये तसं नसताना सुद्धा कसं असतं बरं? कर्ता आल्यावर फॉर्म येतो, म्हणजे क्रियापद येतं. काय येतं? अगोदर कर्ता येतंय आणि नंतर क्रियापद येते, नंतर बाकीचं नाही नाही, कर्ता झाल्यावर काय येईल? फॉर्म म्हणजे क्रियापद, बरोबर आहे ना? मग नंतर आरपीएस म्हणजे रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स, म्हणजे जो काही मागचा भाग आहे ना, तो मागे पुढे लिहिला तरी चालतो, परंतु सुरुवातीला सब्जेक्ट प्लस वर्ब ह्या दोन गोष्टी आल्याच पाहिजेत. आता सर मग त्यासाठी जर सोपे सोपे वाक्य घेत असताना आपण एक तुम्हाला सांगतो, आयडिया सांगतो पहा. सुरुवातीला काय करा, इथं आता वाक्य लिहायलो मी समजा, तर हे वाक्य लिहिताना हे पहिलं जे आहे ना, कोण आहे करता? ती. मग आणि मग नंतर शेवटी जाऊन असा एक बाण द्या, वाटलं तर काय होईल, असं उलट या, म्हणजे तुमचं वाक्य सोपं होईल, आहे का नाही? आता समजा कोण आहे, तिला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो मुलांनो? शी. काय म्हणतो आपण? शी. आता पहा, हे समजलं की नंतर वर्ब म्हणजे क्रियापद काय? कोण आहे इथं? ती झालं करता, नंतर क्रियापद आहे म्हणजे त्या झालं इज, सी इज, आणि कर्म काय? सुंदर म्हणजे ब्युटिफुल, BEAUTIFUL. पहा, बरोबर बाळा? मग हे झालं वाक्य तयार. मित्रांनो, असे कितीतरी वाक्य तुम्हाला करता. समजा एखादं मोठं वाक्य आलं ना, तरी घाबरून जायचं नाही. त्यामध्ये फक्त अगोदर कर्ता शोधा, कोण आहे ते, कोण काम करतंय, आणि शेवटी क्रियापद शोधा, आणि नंतर मग बाकीचं जो आहे ना भाग, ते मागे पुढे लिहिलं तर तेवढा फरक पडत नाही. पण आपल्याला ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता नंतर एखादं वाक्य सांग मला, तो इंग्रजी बोलू शकतो. एक सोपं वाक्य घ्या ना, तो इंग्रजी बोलू शकतो, बरोबर आहे? मग यामध्ये सर कोण आहे? कर्ता कोण आहे सांगा? फक्त कर्ता आधी घ्या, नंतर उलट आहे. बघा, इथं पण बांधा किती, हे बांधा केला, आणि हे जो असं आहे का नाही वाक्य, हे असं या क्रमाने शब्द. मग इथून आता पहा, इथं वाक्य कसं होईल? तो म्हणजे कोण आहे? ही. आता शकतोला काय म्हणतो आपण मला? काय म्हणतो? कॅन. आय कॅन ईट, आय कॅन प्ले, आय कॅन जम्प, आय कॅन रन, आय कॅन स्विम, आय कॅन क्लाइंब अ ट्री, म्हणजे असं कितीतरी वाक्य तयार होतात. बघा, ही शकतोसाठी काय येईल? कॅन. ही कॅन. आता हे झालं, मग हे काय बोलण्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो सांगा? स्पीक, बरोबर. ही कॅन स्पीक इंग्लिश. ही कॅन स्पीक इंग्लिश. झालं वाक्य तयार. फक्त आपल्याला करता महत्वाचं आणि नंतर क्रियापद, हे दोन झाले. ही कॅन, तो शकतो काय? इंग्रजी बोलू शकतो. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो वाक्य तयार होत असतं. आता पुन्हा एखादं वाक्य सांग मला, माझ्या मित्राकडे एक गोंडस कुत्रा आहे. गोंडस शब्द कुठून आला बा? माझ्या, ठीक आहे, घेऊ आपण. माझ्या मित्राकडे
मित्राकडे एक सांग माझ्या मित्राकडे एक गोंडस कुत्रा आहे. एक गोंडस, गोंडस म्हणजे सुंदर, आपण बाळाला म्हणतो ना गोंडस. माझ्याकडे नाही, माझ्या मित्राकडे एक गोंडस कुत्रा आहे. आता मुलांनो इथं पहा, कोणाकडे आहे कुत्रा म्हणजे करता काय, मित्र का माझा? नाही, हे लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी आपल्याला मित्रांनो, या ठिकाणी माझा मित्र जो आहे ना हा झाला सब्जेक्ट. म्हणून इथं काय इथं माय फ्रेंड, माय फ्रेंड, FRIEND. काय बघा माय फ्रेंड. आता आहे साठी काय तर ते पुशी एक वचनी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हॅज घ्यायचं. काय घ्यायचं मुलांनो, काय घ्यायचं? हॅज. आहे साठी हॅज घ्या. माय फ्रेंड हॅज. आता एक गोंडस कुत्रा, काय अ क्यूट डॉग, अ क्यूट डॉग. झालं वाक्य तयार. माय फ्रेंड हॅज अ क्यूट डॉग. हे तुम्हाला आलं पाहिजे मित्रांनो. इज, एम, आर, हॅज, हॅड, हॅव, है का नाही, हॅव बीन. म्हणजे हे तुम्हाला मी व्याकरणामध्ये, आपण आता माझा टेन्सचा सध्या चालू आहे, कालपर्यंत माझे 9 भाग झालेत, 9 प्रकारचे काळ, बरोबर. आता आज मी तुझ्यासाठी मुद्दाम हे घेतलेलं आहे. आता पुढे सांगा, एक वाक्य सांग मला. रमेश माझी कार वापरतो. पहा, रमेश माय फ्रेंड, रमेश माझी कार वापरतो. पहा, मग सर आता इथं सब्जेक्ट झाला, लक्षात आलं कोण आहे, कोण आहे सब्जेक्ट? रमेश. इथं सुरुवातीला लिहा रमेश. आता रमेश झालं काय, वापरलेला काय म्हणतात? यूज, USE, युजेस, यूज, यूज काय म्हणलो आपण? यूज नाही, यूज फक्त वापरणे, पण यूज म्हणजे वापरतो. काय वापरतो? माय कार, हे माझी कार. बघा, माय कार माझी नाही, बरं कार माय असं नाही, माझी कार एकच शब्द, दोन हे शब्द आहेत ना एकत्र पाहिजेत. माझी कार, कार माझी नाही, माझी कार, माय कार. समजलं? एक वाक्य सांगा अजून. मी आणि माझे मित्र दररोज अभ्यास करतो. तुम्ही दुसरं पण वाक्य घेऊ शकता ना. गणेश माझे पुस्तक वापरतो. तुम्ही तयार करा, गणेश माझे पुस्तक वापरतो, असा तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. पहा, मी आणि माझे मित्र दररोज अभ्यास करतो. आता पहा, मी आणि माझे मित्र दररोज अभ्यास करतो. आता या ठिकाणी सर एवढं मोठं वाक्य तुम्ही लिहिलं, मग आता इथं करता काय लिहू? मी लिहू का माझे मित्र लिहू? एकाच ठिकाणी एवढं मोठं आलं सर, या ठिकाणी काम करणार कोण कोण आहे? कोणताही कोण कोण काम करायले? कोण करायले? माय फ्रेंड अँड आय. आता मी आणि माझे मित्र म्हणजे इथं काय बघा, मी आणि माझे मित्र, माय फ्रेंड अँड आय. पहा, मी आणि माझे मित्र काय करतो? अभ्यास करण्याला काय म्हणतो सर? स्टडी. किती सोपं आहे. माय फ्रेंड अँड आय स्टडी एव्हरी डे. पहा, आता माय फ्रेंड अँड आय झालं, अभ्यास करण्याला काय म्हणतो आपण? स्टडी. कधी स्टडी कधी करतो बघा आपण? एव्हरी डे, दररोज. मित्रांनो, एकच लक्षात ठेवा की आपल्याला त्या ठिकाणी करता लिहिल्याच्या नंतर क्रियापद घ्यायचं आहे आणि बाकीचं मग नंतर असं उलट क्रमाने यायचं आहे. मग सर हे प्रत्येक वाक्यात असते का? नाही. प्रत्येक वाक्यात म्हणजे साधं वाक्य असेल पण प्रश्नार्थी असेल तर
डू यू वॉन्ट सम टी? डू म्हणजे आन्सर होते. म्हणजे एखादा प्रश्न असेल, व्हॉट आर यू डुईंग, हे डब्ल्यूच क्वेश्चन, म्हणजे याच्यामध्ये तसं नसते. ते प्रत्येक प्रकारे पण साध्या वाक्यामध्ये, सिंपल वाक्यामध्ये आपल्याला साधं साधं एखादं गोष्ट आपण बोल साध्या वाक्यामध्ये हे गोष्टी अशा असतात. सुरुवातीला करता घ्या, क्रियापद घ्या आणि नंतर आरपीएस म्हणजे रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स घ्या, त्याला आपण कर्म म्हणतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही वापर केला तर तुमचं एकही वाक्य चुकणार नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.